ताईसाहेब, मला परत पाठवणार ना तुम्ही? हाकलणार ना मला इथनं? पर मी गेले तर तुमची पाठ राखून कोण करेल? मी नाही जायची तुम्हाला सोडून इथनं. कोण पाठवणार आहे तुला? तुम्ही. आज मला सोडून तुम्ही एकट्या गेलासा ना? तुमच्या काळजीनं माहित आहे माझा जीव वर खाली होत होता. तरी बरं, तुझा जीव डायरेक्ट वर नाही गेला. ताईसाहेब, बर मला सांगा आज कुठे गेलतासा? आणि हा, इथून पूर्ण मला असं एकटीला सोडून जाऊ नका मला. का ग? कोण आहेस तू? तुला काय शेपटासारखं समधीकडे बरोबर नेलं पाहिजे काय? अहो ताईसाहेब, तसं नव्हं. तुमचं लगीन झाल्यापासून मी आज तुमच्या संगतीचीच आहे नव्हं. आणि हा, तुमच्या पप्पांनी बी सांगितलंय की कायम तुमची पाठराखण राहावी म्हणून. आणि उद्या आज बीज काय तुमच्यावर आली तर मी हा ढाल म्हणून उभी राहणार तुमच्या समोर. ढाल? आणि तू? वय आरशात बघ तोंड. ये इकडं. कसं असतंय चंदा, एखाद्याचा विश्वास कमवायचा असेल तर एकट्यानंच भेटावं लागतंय. हे असं बुजगावण्यांना बरोबर घेऊन नाही चालत. ताईसाहेब, मला वाटलंच होतं काहीतरी महत्वाचं कारण असणार म्हणून. नाहीतर तुम्ही मला एकट्याला सोडून कशाला जाल? बुजगावण्याचाच फोन आहे शाळेतनं. हा महाजन मास्तर बोला. नमस्कार वहिनी साहेब. वहिनी साहेब, काही चूक झाली का या सेवकाची? नाही म्हणजे आपण शाळेत येऊन एक मोठं आणि महत्वाचं काम त्या नवशिक्या शिक्षकेला दिलं. आपली आजपर्यंत मोठ्या निष्ठेनं मी सेवा करतोय. मी आपल्याला योग्य नाही का वाटलो? नाही म्हणजे आपण मला एक जरी संधी दिली असती तरी मी आपल्याला तक्रार करायची वेळच येऊ दिली नसती. महाजन मास्तर, अहो रडताय कशा पायी? अहो तुम्हाला काम देणार नाही तर कुणाला देणार? त्या स्कॉलरशिप पेक्षा बी लई मोठं काम आहे तुमच्यासाठी. हा वहिनी साहेब, वाटलंच होतं मला. आपण माझ्यावर अन्याय करणारच नाही. बोला वहिनी साहेब, काय सेवा करू आपली? नजर ठेवा. कसं आहे महाजन मास्तर, 5,000 रुपये ही लई मोठी रक्कम आहे त्या पोरांसाठी. पण त्या रकमेपेक्षा बी लई मोठं काम तुमचं आहे. तुम्हाला आता फक्त एकच करायचं, ते म्हणजे त्या मास्तरनीवर नजर ठेवायची. तिथं काय होतंय काय नाही होत या समद्याची बातमी आमच्यापर्यंत पोचवायची. तसं राणा भाऊजी घरी आला की समद्या गोष्टी सांगणारच आहेत आमासनी. पण तरी बी तुमचं काम एकच, त्या मास्तरनीवर लक्ष ठेवायचं. आणि मास्तर, या कामात हयगय होता कामा नये. काय? जी वहिनी साहेब. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. काय काकू कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.